आमच्या सगळ्यांची भूमिका हीच आहे की जर कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं असेल तर त्याला फक्त एकच मार्ग आहे, ते म्हणजे आपल्या पार्लमेंटमध्ये आपल्याला कायदा तिथं आणावा लागेल, त्याच्यामध्ये बदल करावा लागेल, 50% पुढं आपल्याला आरक्षण घेऊन जावं लागेल, तरच मराठा समाजाला कोर्टामध्ये टिकणारं आरक्षण हे मिळू शकतं. आणि आम्ही वस्तुस्थिती बोलतो, आम्हाला कुठल्याही समाजाला तिथं दिशाहीन करायचं नाही, ही वस्तुस्थिती आहे. कोर्टात टिकणारा आरक्षण द्यायचं असेल तर आपल्याला राज्य लेवलला हा विषय सुटणार नाही. जायचं असेल तर केंद्रातच जावं लागेल, पार्लमेंटमध्येच जावं लागेल, कायद्याची दुरुस्ती तिथं करावी लागेल, मगच मराठा समाजाला हे आरक्षण टिकू शकतं. त्यामुळे आम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण सर्वजण, सर्व पक्षाचे नेते, सर्व सामाजिक कार्यकर्ते मिळून एकदा प्रधानमंत्री ह्यांना, मोदी साहेबांना त्या ठिकाणी भेटू, विनंती करू आणि मराठा समाजाला आरक्षण त्या ठिकाणी देऊया.